बिग बॉस सीझन 5च्या या आठवड्याचा जो इव्हिक्शन होता पंढरीनाथ कांबळे यांचा, हे किती अनफेअर होतं काय फेअर होतं? खरंच लोकांनी त्यांना मतं दिले नाही आहेत का? किंवा यामागे काय कारण असू शकतात? बिग बॉसनी स्वतःचं डिसिजन घेतलेलं आहे का? बरं, स्वतःचं डिसिजन घेतलं असेल तर तुम्ही वोटिंग लाईन्स एवढ्या आठवड्याभरापासून वोटिंग लाईन मागताय, ते वोटिंग लाईन्स ते तुम्ही मागताच कशाला? जे बिग बॉस म्हणजे जे पब्लिक आहे ते पब्लिकला जर तुम्हाला खोटंच करायचं असेल, खोटंच ठरवायचं असेल तर तुम्ही मागताच कशाला? कारण वोटिंग लाईननुसार तर आम्हाला असं कळतं आहे की वर्षाताई, त्याचबरोबर जान्हवी, निक्की हे सर्व बॉटमला असताना आणि पंढरीनाथ कांबळे हे टॉप 5 मध्ये डिझर्व करत असताना सुद्धा यांना वोटिंग कमी पडून ते डायरेक्ट इव्हिक्ट होतात. म्हणजे हे तुम्ही तुमच्या मनाचं डिसिजन घेताय, हे पब्लिकला मग वोटिंगला किंमतच काय? यावरून अजून एक गोष्ट मला लक्षात आली की यांना ना सूरज चव्हाणला विनर बनवायचंच नाही आहे. मित्रांनो, पब्लिक हा जर तुम्ही भावभावनाचा खेळ समजताय, बिग बॉस तुम्ही हा भावभावनांचा खेळ समजताय, तर मला सांगा की तुम्ही जर म्हणजे जे आहे ना फेअर ते दाखवा ना. आज तुम्ही उद्या हे म्हणाल की सूरज चव्हाण पण विनिंग नाही झाला कारण त्याला वोटिंग कमी पडलं. शक्यच नाही आहे त्याला वोटिंग कमी पडणं. आज तो टॉपला आहे आणि शेवटपर्यंत तो टॉपला राहणार आहे, हे गॅरंटीज आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील लोकांना ना सर्वांना माहिती आहे की सूरज हा टॉपला असणार आहे. आज पॅडी दादाच्या मागचं म्हणजे पॅडींना आज इव्हिक्शन करण्यात का आलं याचं कारण माहिती नाही आहे. पण एक गोष्ट आहे की पॅडी हे सूरजला सपोर्ट करत होते म्हणून काढले की काय? म्हणजे नेमकं काय ॲक्च्युली चालू आहे? आता आत्ताच एक जस्ट मला एक डोक्यात आला म्हणून मी तुम्हाला बोलतोय की इव्हिक्शन करायचं तर तुम्ही करा. म्हणजे पॅडींना ना तुम्ही बोलताय, प्रत्येक वेळेस बोलताय की तो सूरजचा म्हणजे पालक आहे, सूरजचे डॅडी आहे वगैरे वगैरे. अरे, कोणाला सपोर्ट करणं चुकीचं होतं का? आज पॅडी सगळ्यात उत्तम खेळाडू आहे, तुम्ही उत्तम खेळलेले आहेत. आज मला माहिती आहे की पॅडी हे डिझर्व करतात टॉप 5 मध्ये. आणि अशा वेळेस तुम्ही ज्यांनी डिझर्व नाही करत त्यांना तुम्ही आत ठेवलात आणि ज्यांना डिझर्व करतात त्यांना तुम्ही बाहेर काढताय. हा कोणता फेअर डिसिजन आहे बिग बॉस? हा कोणता फेअर डिसिजन आहे? लोकांच्या मताचा तुम्ही काय विचार करताय? म्हणजे लोकांच्या मताला तुम्ही किंमत देत नाही तर तुम्ही वोटिंग लाईन घेताच कशाला? हे गोष्टी कसं आहे माहिती आहे का? आज अनेक लोकांचे कमेंट्स बघा, यांना इव्हिक्शन्स करणं हे सपशेल चुकीचं आहे. कारण या इव्हिक्शन्समध्ये असं नव्हतंच की पॅडीदांना कमी वोट आहेत. बरं, पॅडीदांना कमी वोट आहेत, लाईव्ह दाखवा मग. तुम्ही चुकीचे डिसिजन घेऊ नका. आजकाल तुम्ही पॅडीदांना खचवलात तुम्ही मध्ये, असं करून तर तुम्ही सूरज चव्हाणला सुद्धा विनर नाही बनवणार. कारण आता आम्हाला आजच्या एपिसोडनुसार हे सुद्धा दिसतं की सागर कारंडे ज्यावेळेस हे कॉमेडी करत होते, विनर कोण होईल म्हणजे निलेश साबळे ज्यावेळेस विचारले सागर कारंडेला की विनर कोण होईल, सूरज चव्हाण विनर होईल का, त्यावेळेस त्यांनी सुद्धा खवचरपणाने उतरलं. कसं काय विनर होईल? म्हणजे तुमच्या मनात नाही आहे का की आमच्या सूरजला विनर नाही करायचं आहे? तसं असेल तर सांगा, विनर करू नका. मग तुम्ही आत्ताच ठरवून टाका, आत्ताच ट्रॉफी देऊन टाका, किंवा मग आत्ताच तुमचं म्हणजे TRP बिचारा त्या सूरज चव्हाणमुळे वाढलाय. त्यांना चांगले गेम खेळलाय, असं नाही की तो फक्त सिंपतीमुळे पुढे आलाय. आज त्यानं प्रत्येक गोष्ट चांगलं गेम खेळून पुढे आलेला आहे. आज तुम्ही पॅडी दादांना त्याचं कारण नसताना तुम्ही इव्हिक्ट करता, त्याचं कारण काय आहे द्या बिग बॉस, मग आम्हाला समजेल की त्यांना कारण काय होतंय. काहीतरी व्हॅलिड कारण पाहिजे ना. आज पब्लिक कोणीच खुश नाही आहे की तुम्ही इव्हिक्ट केलायत त्यांना. कुठल्या महाराष्ट्रामध्ये कोणीच खुश नाही आहे की तुम्ही पंढरीनाथ कांबळे यांना इव्हिक्ट करताय. म्हणजे त्यांनी गेम चांगला नाही खेळलाय का? गेम चांगलं खेळलाय. ते सगळ्यांशी फेअर राहिलेले आहेत आणि सगळ्यांसोबत त्यांचं रिलेशन चांगलं होतं आणि त्यांनी सूरज चव्हाणला सपोर्ट करत होते. आणि सपोर्ट करणं हा चुकीचा भाग नाही आहे. त्यांनी त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम पण खेळत होते आणि सूरज चव्हाणला पण सपोर्ट करत होते. आता सपोर्ट करणं हा चुकीचं नव्हतं. त्यांनी प्रत्येक वेळेस सूरज चव्हाणला टॉपला पाहायचं त्यांचं स्वप्न होतं, ते टॉपला पाहत होते. आज तुम्ही सूरज चव्हाणच्या पायाखालची जमीनच सरकवलात. म्हणजे त्यांना तुम्ही इव्हिक्ट करता आणि कारण तर आम्हाला वाटत नाहीत की तुमच्याकडे कोणते कारण असतील म्हणून. आज पब्लिकचे तुम्ही प्रत्येक कमेंट्स बघा, तुम्हाला कळेल की आज बिग बॉसच्या म्हणजे जे सीझनमध्ये जे तुम्ही आजचं जे इव्हिक्शन खेळवलात ना, ते सगळ्यात खोटारडं इव्हिक्शन आहे, सगळ्यात म्हणजे वाईट इव्हिक्शन आहे. हे शॉकिंग इव्हिक्शन आहे आणि हे इव्हिक्शन व्हायलाच नाही पाहिजे होतं. हे इव्हिक्शन व्हायचं जर झालं तर इव्हिक्शन जे वोटिंग लाईननुसार, ट्रेंडिंग लाईननुसार जे बॉटमला आहे त्यांचं इव्हिक्शन व्हायला पाहिजे होतं. आणि ते बॉटमला कोण आहे ते तुम्हालाच माहिती आहे आणि पब्लिकला सुद्धा माहिती आहे की पॅडी हे बॉटमला असूच शकत नाहीत. कारण गेल्या नॉमिनेशन टास्कला पण निक्की ही बॉटमला होती
आज ती लगेच पॅडी दादांच्या वरती कसं जाऊ शकते? आज जान्हवी आहे, वर्षाताई आहेत, भरपूर सारे सगळ्या मेंबर्समधून फक्त पॅडी दादांना तुम्ही काढता, ज्यांचं गेम सगळ्यात बेस्ट आहे. आज सगळ्यात 8 जणांचं गेम बेस्ट आहे ना. सूरज चव्हाण नंतर पॅडी दादा आहेत, डीपी, अंकिता आहे, अभिजित, हे सगळं चांगलं खेळत आहेत. पण तुम्ही ज्यांना डिझर्व करत नाही त्यांना तुम्ही काढायला पाहिजे. आजच्या इविक्शननुसार तर आम्हाला खूप खंत आहे. आणि आता जर तुम्ही सांगताय की वोटिंग करावं, म्हणजे आम्ही वोटिंग करावं की नाही करावं, आमच्या वोटिंगचा तर विचार केला जात नाही. आम्हाला सूरजला विनर करायचं, तर सूरजला पण तुम्ही विनर करू देणार नाहीयेत. अशा पद्धतीनं तर तुम्ही मग सूरजला जरी 90% जरी वोट पडले तरी पण तुम्हाला ज्यांना विनर करायचं त्यांनाच करणार. अच्छा, हा इविक्शन अजिबात आवडलेला नाहीये, महाराष्ट्राच्या पब्लिकला आवडलेला अजिबात नाहीये. तर जास्तीत जास्त कमेंट करा या व्हिडिओला, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर पण करा. जितकं काही असेल ते बिग बॉस पाहू दे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इविक्शन हे चुकीचं आहे तर आहे. आणि जर इविक्शन जर तुमचं बरोबर असेल तर आमच्या समाधानासाठी तुम्ही लाईव्ह इविक्शन दाखवा की आम्ही बघू. मग मित्रांनो, असे माझे व्हिडिओ येत राहतील. हा व्हिडिओ माझा होता ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आजचा हा इविक्शन चुकीच्या पद्धतीने इविक्शन केलाय. आणि बिग बॉसला ही चुकीच्या पद्धतीने इविक्शन करायचं म्हणजे त्यांच्याच मताचा जर त्यांना विचार करायचा असेल तर मग हे चुकीचं आहे, कम्प्लिटली चुकीचं आहे. इविक्शन हे पब्लिक केलं जातं, पब्लिकनी वोट केलं, त्या वोटप्रमाणे, त्या वोटाला व्हॅल्यूप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे. एवढीच माझी फक्त विनंती होती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.